मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग सविस्तरपणे बघितलं होतं. सर्व साइज साठी माप कशी घ्यायची तेही सांगितलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच कटिंग केलेल्या ब्लाउजचं स्टिचिंग म्हणजे शिलाई बघणार आहोत. सर्व गोष्टी स्टेप बाय स्टेप आणि डिटेल मध्ये सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. चला तर मग सुरुवात करूयात. उज्ज्वला पाटील फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग पाहिलं. आता हे कटिंग केलेले जे पार्ट्स आहेत हे फ्रंटचे आहेत. त्यातले हे दोन पार्ट आहेत ज्याला मी मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना पेस्ट करून घेतलेला आहे, म्हणजे अटॅच करून घेतलंय. आणि दोन एक्स्ट्राचे अजून पार्ट ठेवलेत, कारण याच्यामध्ये आपण पॅड्स अटॅच करणार आहोत. सेम याच प्रकारे फ्रंटचा जो दुसरा गोलवा आकार असतो त्याचे दोन अस्तरचे आणि दोन अस्तरचे भाग मी ऑलरेडी मेन फॅब्रिकला अटॅच करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला अस्तरावर स्टिचिंग दाखवते आणि मग जसं आपण अस्तर शिवणार आहोत त्याचप्रमाणे मेन फॅब्रिक आणि अस्तर जे मी दुसऱ्या बाजूला पेस्ट करून ठेवलेलं आहे ते पण सेम याच प्रकारे शिवून घ्यायचंय. तर इथं मार्किंग करून घेतलेलं आहे शिलाई मार्जिनचं, त्यामुळे सोपं पडतं, बरोबर मार्जिन पकडलं जातं. आता जिथं गोलवा आकार आहे तिथं हळूहळू न खेचता आपल्याला पार्ट जोडायचा आहे. ठीक, तर हा जोडून घेतला. आता बघा खाली कुठला भाग एक्स्ट्रा शिल्लक राहिलाय, तर हा जो भाग आहे खालचा तो एक्स्ट्रा आहे, अगदी पाव इंचापेक्षा थोडासा कमी. तर तेवढाच भाग दुसऱ्या बाजूला पण आपल्याला एक्स्ट्रा सोडायचा आहे, कारण ही शिलाई आपण खालून वर करणार आहोत. खालून वर का करणार आहोत, तर जो गोलवा आकार असतो तो शिवताना नेहमी वरच्या बाजूला ठेवा, म्हणजे दोन्ही आकार तुमचे सेम दिसतील. कारण बऱ्याच वेळेला प्रिन्सेस कटचा एक भाग गोल दिसतो, एक भाग चपटा दिसतो. तसं तर कटिंग सेम झालेलं असतं, पण स्टिचिंग करताना हा प्रॉब्लेम होतो, म्हणून गोलवा आकार हा नेहमी वर ठेवा. तर पहिले दोन पॅटर्न जोडताना जेवढा भाग खाली एक्स्ट्रा सुटलेला आहे तेवढाच एक्स्ट्रा सुटलेला भाग या दोन पॅटर्न मध्ये पण आपण सोडलाय आणि मग खालून वर शिलाई सुरू केली आहे. गोलव्या आकारात बरोबर शिलाई लावून घ्यायची आहे, मारून घ्यायची आहे. इथे डबल स्टिच टाकून घ्या परत. आणि आता बघा तुम्ही, इथं जो गोलवा आकार आहे इथे आपल्याला कट्स द्यायचे, जेणेकरून हा भाग जेव्हा आपण पलटवतो त्यावेळेस तिथं सूण दिसायला नको. 3 ते 4 कट्स लावून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा पलटतो तेव्हा तिथं व्यवस्थित आकार दिसतो. आणि याचा पफ पण चांगला आलेला आहे. तर याचं कटिंग तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर हे नॉचेस लावून घेतलेत आपण, कट्स नाही. नॉचेस मध्ये कापड कट होतं. आता इथे जो एक्स्ट्राचा भाग आहे खाली तो आपल्याला आकारात कापून घ्यायचा आहे. आकार कसा असावा, तर आपण जी खाली योगपट्टी जोडणार आहोत तिचा आकार कसा आहे, राऊंड शेप मध्ये. तर त्याच आकारात आपल्याला फक्त एक्स्ट्राचं कापड कापायचंय, अजून जास्त पुढे जायचं नाहीये. एक साधारण 2 ते 2.5 इंचापर्यंतच हा आपला आकार असला पाहिजे. तर जो एक्स्ट्राचं कापड आहे तेही कट झालं आणि आकारही अगदी व्यवस्थित आला. पॉइंट कुठं बनायला नकोय, राऊंड शेप हवाय. सेम याच प्रकारे दुसरा भाग पण कटिंग करून घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही ते एकमेकांवर ठेवून मग कटिंग करून घ्या, म्हणजे दोन्ही भागाचा आकार सेम राहील. आता हे ज्याप्रमाणे आपण अस्तर शिवून घेतले त्याचप्रमाणे दुसरं बाजूला मी जे ठेवलं होतं अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना अटॅच करून, ते सुद्धा सेम याच प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचंय. ठीक, तर हे दोन भाग जसे तयार केले तसेच दुसरे दोन भागही मी तयार करून ठेवलेले आहेत. हे आहेत. तर इथं शिलाई मारली, त्यानंतर नॉचेस दिले आणि त्यानंतर खाली इथं पण एक्स्ट्राचं झालं होतं, कारण सेम कटिंग आहे. तर जे एक्स्ट्राचं झालं होतं तेही मी आकारात कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे दोन भाग आहेत, दोन्ही जोडण्याच्या पद्धती सेम आहेत. त्यातला एक भाग मी दाखवते. आता अस्तर आणि मेन फॅब्रिक हे फक्त वरचं मेन फॅब्रिक नाहीये, तर मेन फॅब्रिक बरोबर अस्तर आहे आणि खाली सेपरेट अस्तर आहे. ठीक, तर हे अशा प्रकारे एकमेकांवर ठेवून व्यवस्थित त्यांना पिनअप करून घ्या. पिनअप करणं खूप गरजेचं आहे, कारण इथं जी शिवण्याची पद्धत आहे मी थोडीशी वेगळी दाखवलेली आहे. ठीक आहे, पिनअप करून घेतलं. आता जर तुम्हाला वाटत असेल खालच्या बाजूला थोडं एक्स्ट्राचं कापड आहे तर ते कटिंग करून घ्या, म्हणजे ट्रिम करून घ्या. आणि त्यानंतर मग इथं योगपट्टी जोडायला घ्या. आता योगपट्टीचं सुद्धा मेन फॅब्रिकला मी एक अस्तर लावून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि एक सेपरेट अस्तर ठेवलेलं आहे. तर अस्तर आणि मेन फॅब्रिक जे एकमेकांना मी पेस्ट करून ठेवलं होतं ते प्रथम जोडून घेऊ. तर ते अशा प्रकारे ठेवायचे, सरळ बाजूवर सरळ बाजू
आणि योगपट्टीवर सुद्धा मी शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घेतलेलं आहे, कारण बरेच जण शिलाई मार्जिन अर्धा इंच सोडतात आणि स्टिच करताना शिलाई करताना अर्धा इंचापेक्षा कमी पकडतात किंवा अर्धा इंचापेक्षा जास्त पकडतात. मग अशा वेळी ब्लाऊजची उंची कमी होणं जास्त होणं हा प्रकार घडतो. त्यामुळे मार्किंग करून मग शिलाई करा. आता इथे जी शिलाई आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीची शिलाई खोलून घेतलेली आहे. प्रिन्सेस कटची ती फ्लॅट केली आहे आणि मग मी शिलाई मारली आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवा, म्हणजे ब्लाऊज मध्ये फिनिशिंग येतं. आणि जेवढं कटिंग करताना मार्जिन सोडलं होतं तेवढेच मी लाईन आखलेली आहे योगपट्टीवर आणि त्यानुसारच टिप टाकलेली. ठीक, शिलाई टाकून झाली. अशा प्रकारे पट्टी आपली जोडली गेली आहे. आता याच्यावर ही फक्त अस्तराची एक पट्टी घेतलेली आणि याला खालच्या बाजूने टिप टाकायची. ही टिप टाकताना सुद्धा जेवढं तुम्ही मार्जिन सोडलेलं आहे कटिंग करताना तेवढंच पकडायचं. एक सिंगल शिलाई झाल्यानंतर एक प्रेस स्टिच टाकायची, म्हणजे दाबटीप. दाबटीप टाकल्यानंतर वरच्या लावलेल्या पिन्स काढून घ्यायच्यात. वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे रोल करायचा आहे, म्हणजे त्याची गुंडाळी करायची आहे. आणि मग इथे जी शिलाई दिसते जसं व्हिडिओमध्ये बघताय तसं तुम्हाला तंतोतंत दोन्ही पट्ट्या एकमेकांवर व्यवस्थित जुळवून घ्यायच्यात. अजिबात वर खाली किंवा मागे पुढे करू नका, कारण थोडं जरी वर खाली किंवा मागे पुढे झालं ना आता, तर ज्यावेळेस आपण हे उलटवून घेतो, सरळ बाजूने करून घेतो, त्यावेळेस तिथं तीळ पडते आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. किंवा फिटिंग किंवा ब्लाऊज घातल्यानंतर सुद्धा तिथं ती कायम तीळ राहते. त्यामुळे आत्ताच आपण जर काळजी घेतली तर पूर्णपणे ब्लाऊज आपला छान आणि फिनिशिंग मध्ये दिसतो. तर आता हे मी उलटवून घेतलंय. उलटवल्यानंतर इथं हा वरचा भाग मी मोकळाच ठेवलाय आणि खास करून तुम्ही इथली शिलाई बघू शकता, जी आपण फ्लॅट करून शिवली होती ती बरोबर समोरासमोर आली आहे आणि ते येणं महत्वाचं आहे. आता दोन्ही भाग मी सेम पद्धतीने तयार करून घेतलेत. आता याच्यामध्ये आपण कप्स किंवा पॅड्स अटॅच करून घेऊयात. तर ते मी हातावर लावायला शिकवणार आहे. तुम्ही ते याच्यावर मशीनवर पण लावू शकता. ठीक, बर. आता हे पॅड्स लावण्या अगोदर ही जी शिलाई आहे ती संपूर्णपणे फ्लॅट करायची आहे आणि तिथे इस्त्री करून घ्यायची. आणि हे करणं गरजेचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टी करणं गरजेचं आहे, कारण आतल्या बाजूने आपण पॅड्स टाकणार आहोत आणि पॅड्स व्यवस्थित बसण्यासाठी, त्याचा आकार व्यवस्थित दिसण्यासाठी ही शिलाई व्यवस्थित खोलून फ्लॅट करून घेणं गरजेचं आहे. ब्लाऊज शिवताना या छोट्या छोट्या गोष्टी जरी वेळ खाऊ वाटत असल्या तरी ह्या करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या ब्लाऊज मध्ये अप्रतिम फिनिशिंग येतं, दिसायलाही आणि फिटिंगलाही ब्लाऊज सुंदर बसतो. याच्यासाठी तुम्ही थोडी शिलाई वाढवून घेऊ शकता, पण फिनिशिंग खूप खूप गरजेचं आहे. ठीक, तर आता इथं मी आयरन कुशन जी असते ती घेऊन इस्त्री करतीये, कारण त्याच्यामध्ये व्यवस्थित इस्त्री करता येते. तुमच्याकडे जर नसेल हे तर तुम्ही खाली फ्लॅट पण इस्त्री करू शकता, थोडी ऍडजस्ट करून. पूर्ण भाग इस्त्री करून घेतलाय, कारण पॅड्स लावल्यानंतर इस्त्री करणं थोडं अवघड जातं, म्हणून अगोदरच कापडाला व्यवस्थित इस्त्री करून घेऊ. आता इथं हे पॅड्स घेतलेले आहेत. हे माझं चेस्टचं साईज इथं फुल बस्ट साईज 36 आहे, तर मी पॅड्स जे आहेत ते 40 नंबरचे इथं वापरत आहे, म्हणजे 4 नंबरने एक्स्ट्रा वापरा. आता हे जे पॅड आहे ते बरोबर इथं सेंटरला, म्हणजे जिथं आपला टक्स पॉइंट असतो तिथं ठेवायचे. त्याआधी इथे सुई धाग्याने सुई खालून वर काढली आहे, बरोबर टक्स पॉइंट वरच काढायची आहे. आणि हे जे पॅड आहे हे आतल्या बाजूने घ्यायचे तसे, आणि जिथे सेंटर आहे तिथून सुई वर काढायची आहे. आणि इथं आपल्याला फक्त टाके घ्यायचे आहेत. 4 ते 5 टाके घेऊन इथं आपल्याला हा जो पॅड आहे किंवा कप आहे तो फिक्स करून टाकायचा आहे. तुम्ही हे मशीनवर पण लावू शकता. प्रसंगानुरूप ते मी मशीनवर लावायला सुद्धा शिकवेन. तर इथे बघा आपल्याला एक 4 ते 5 टाके घ्यायचे, पण हे टाके घेताना पॅडला किंवा खाली जो आपला अस्तराचा पॅटर्न आहे त्याला कुठेही सून येता कामा नये. ठीक आहे, किंवा चिमटा बसल्यासारखं आपल्याला इथं टाके घ्यायचे नाहीये, सरळ टाके घ्यायचे जेणेकरून आपले पॅड्स व्यवस्थित बसतील. एक 4 ते 5 टाके घेऊन इथं आपल्याला फिक्स करायचं आहे. प्रत्येक टाक्याला मी गाठ घेत आहे. ओके, आता शेवटचा टाका घेतल्यानंतर इथे
धागा जो आहे तो सुई भोवती 4 ते 5 वेळा गुंडाळून मग इथे गाठ द्यायची आहे, जसं की आता तुम्ही बघू शकता. तर इथं हा जो कप आहे किंवा पॅड आहे तो फिक्स झालेला आहे. त्याला व्यवस्थित सरळ बाजूने घ्यायचंय. सरळ बाजूने घेतल्यानंतर बघा खालचा अस्तराचा पॅटर्न आपला फ्लॅट बसलेला आहे, याचा अर्थ आपली कटिंग अगदी परफेक्ट झालेली आहे. ठीक, आता याच्यावर हे मेन फॅब्रिक ठेवून आता याच्या कडेने आपल्याला टिपा मारून घ्यायच्यात. तर त्याआधी पिन्स लावून घ्यायच्यात, ते महत्वाचं आहे. व्यवस्थित जुळवून खालचा आणि वरचा पॅटर्न, मग इथे पिन्स लावून घ्यायच्यात आणि मग तुम्ही याच्या राहिलेल्या चारही बाजूने टिपा टाकून घ्या. तर इथे मी टिपा टाकून घेते. सेम याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा हे कप अटॅच केलेला आहे सुई धाग्याच्या मदतीने. याला सुद्धा मी कडेने पिन्स लावून घेतल्यात आणि याला सुद्धा चारही बाजूने टिपा टाकून घेते. तर इथे मी टिपा टाकून घेतलेले आहेत, फक्त टिपा टाकलेले आहेत अगदी कडेने, याच्या व्यतिरिक्त काही केलेलं नाहीये. ठीक, आता एका बाजूला मी दाखवते काय करायचंय. तर इथं बघा अर्धा इंच हुक आणि आईपट्टीसाठी आपण सोडलेलं होतं ते सोडून द्यायचंय. त्यानंतर कमरेचा चौथा भाग, 28 कंबर होती, चौथा भाग 7 इंच, 7 इंचावर मार्किंग केलं. त्याच्या बाहेर बरोबर 1.5 इंच मार्जिन, तेवढं मार्किंग केलं. आता इथं थोडस एक्स्ट्रा होतंय ते आपण काढून टाकायचंय. कारण मग काय होतं, पाठीमागचा भाग जेवढा आहे कमरेचा राऊंड, तेवढाच पुढचा भागही असला पाहिजे, तरच तुमचा ब्लाउज राऊंड मध्ये व्यवस्थित बसेल. कधी कधी पुढचा भाग जास्त होतो, पाठीमागचा भाग बरोबर असतो आणि मग अशा वेळेला पुढं लूज होणं किंवा मग ब्लाउज मागून वर जाणं अशा गोष्टी होतात. त्यामुळं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित वेळच्या वेळी मोजून मापून कटिंग करून घ्यायची. आता ज्या पद्धतीने हा आपला भाग कट झाला त्याच पद्धतीने दुसरा भागही कटिंग करायचा आहे. त्यासाठी दोन्ही भाग एकमेकांवर व्यवस्थित ठेवून पिन्स लावून घेतलेत. हुकायपट्टीच्या बाजूने व्यवस्थित ठेवून जुळून पिन्स लावून घेतलेत आणि फिटिंगच्या साईडने जो एक्स्ट्राचा भाग होता तो काढून टाकला. कारण दुसऱ्या बाजूचा आपण परत मोजायची गरज नाहीये, जसा पहिला भाग आहे तसंच कटिंग करून घ्यायचंय. आर्महोलच्या बाजूने पण बघा, जर थोडंफार मागे पुढे असेल, वर खाली असेल तर ते व्यवस्थित करून घ्या, ट्रिम करून घ्या. दोन्ही भाग अगदी सेम झालेले आहेत. आता या पिन्स काढून घेऊयात. या दोन्ही भागांना हुक आणि आयपट्टी लावून घेऊयात. तुम्ही आपली रेग्युलर हुक आयपट्टी पण लावू शकता. मी इथं रेडीमेड हुक आयपट्टी लावून घेतली आहे आणि याचा जर व्हिडिओ तुम्हाला मराठीमधून हवा असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. तर ठीक आहे, आता मी पाठीमागचा भाग घेतलाय. पाठीमागच्या भागाला मेन फॅब्रिक आणि अस्तर ऑलरेडी मी पेस्ट करून घेतलेला आहे, किंवा तुम्ही चारी बाजूने टिपा टाकून घ्या. त्यानंतर पुढचा भाग जो आहे तो मुंढ्याकडे व्यवस्थित जुळवून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने बघायचंय की पाठीमागच्या भागाचं किती मार्जिन खाली शिल्लक राहतंय तेवढं मार्किंग करून घ्या. कारण बऱ्याच वेळेला तक्रार असते की दोन्ही भाग सेम होत नाहीये, एक वर होतोय एक खाली होतोय. म्हणून मग अगोदरच तुम्ही किती मार्जिन शिल्लक राहते पाठीमागच्या भागाचं ते मार्किंग करून त्यानुसार जर खालची पट्टी लावली तर दोन्ही भाग तुमचे सेम होतील. आता इथं पट्टी तयार करून घेतली, साधारण 1.5 इंच तयार पट्टी आहे ही, आणि त्याला सरळ बाजूने मी टिप टाकून घेते. आता या पाठीमागच्या भागाला आपण डाच घेतलेले नाहीत, कारण डाच जे आहेत ते पहिलेच आपण क्लोज करून घेतलेले आहेत. कटिंग जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल, नसेल बघितला तर नक्की बघा कटिंगचा व्हिडिओ. ठीक, आता या पट्टीला मी दाबटीप पण मारून घेतली. आता सरळ बाजूने इथून तुम्ही मोठी टिप टाकून नंतर हात शिलाई करू शकता, किंवा याच्यामध्ये जसं मी आता एक फ्युजिंग टेप टाकून याला पेस्ट करून घेणार आहे असंही करू शकता. तर याच्यामध्ये मी फ्युजिंग टेप टाकून घेतलेला आहे. हा जो फ्युजिंग टेप असतो तो डबल साइडेड असतो, म्हणजे दोन्ही बाजूने तो कपड्याला मेल्ट होऊन चिटकवून धरतो. ठीक आहे, आता हे झाला आपला पाठीमागचा भाग तयार. आता इथे पुढचा भाग मी अगोदर खाली ठेवून घेतलाय, त्याच्यावर पाठीमागचा भाग ठेवलाय आणि इथं शोल्डर्सची शिलाई लावून घेऊया. तर शोल्डरची शिलाई मी मारून घेतलेली आहे, डबल स्टिच करून घेतले आणि इथं मी पफ स्लीव्स बनवलेले आहेत. पफ स्लीव्स कशा बनवायच्या याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवर. 2 ते 3 व्हिडिओज याचे मी अपलोड केलेले आहेत, नक्की बघा. आणि ही पफ स्लीव्स पुढच्या बाजूला पुढचा भाग, पाठीमागच्या भागाला पाठीमागचा भाग, असं बरोबर जुळून मी इथं जोडून घेणार आहे. जसं तुम्ही साध्या बाह्या जोडता तशीच जोडायची आहे. तर दोन्ही बाजूला मी बाह्या जोडून घेते. बाह्या मी जोडून घेतल्या.
आता याची फिटिंग करायची आहे नेहमीप्रमाणे. तर दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून व्यवस्थित जुळवून घ्या. नंतर पिन्स लावून घ्या. पिन्स लावून घेतलेत मी. जेवढं मी मार्जिन सोडलं होतं कटिंग करते वेळी तेवढंच मार्किंग करा. जसे की मी 1.5 इंचाचं मार्जिन सोडलं होतं तेवढंच बरोबर मी इथं मार्किंग करून घेतले. बाही खूप शॉर्ट्स आहे त्यामुळे बाहीचा दंडघेर वेगळा मला घ्यायची गरज नव्हती. मुंड्यामध्ये जेवढं 1.5 इंच आत घेतलं तेवढंच मी तिथं पण घेतलं आणि इथून बरोबर अशी रेष आखून घेतली. दोन्ही बाजूला सेम करून घ्या 1.5 इंचावर. कारण ऑलरेडी आपण कमरेचा माप वगैरे घेतलेला आहे त्यानुसारच पुढचा भाग आपण व्यवस्थित ट्रिम करून घेतला होता. पाठीमागचा भाग पण मी मोजलेला आहे त्यामुळे परत मोजायची गरज नाही. फक्त मार्जिन जेवढं ठेवलंय तेवढं मार्किंग करून इथं मी टिपा टाकून घेते. तर दोन्ही बाजूला फिटिंग स्टिच आपण करून घेऊया. इथे नंतर तुम्ही आतून 2 ते 3 एक्स्ट्राच्या टिपा पण टाकू शकता. सेम पद्धतीने या बाजूने. आता इथे तुम्ही बघू शकता आपला पुढचा पाठीमागचा भाग अगदी बरोबर आलेला आहे. अजिबात वर खाली झालेला नाही आणि मुंड्यातली शिलाई पण बरोबर जुळवून आलेली आहे. तर इथे अजून एक मला टिप सांगायची की इथे मी बाह्या जोडून मग गळा जोडायला लागली, पण तुम्ही अगोदर गळा जोडा मग बाह्या जोडून फिटिंग करा. ठीक. तर इथं मी गळ्याला पायपिंग लावून घेतलेली आहे आणि ब्लाउज संपूर्ण रेडी आहे. ब्लाउजचा फिनिशिंग खूप छान आलेला आहे. फिटिंग पण अतिशय सुंदर आलेला आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ स्टिचिंगचा मला खाली कमेंट करून नक्की सांगा. काही डाऊट्स असतील तर विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याचा कटिंगचा व्हिडिओ बघायला विसरू नका. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूयात अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा. धन्यवाद.